आता तुम्ही सुका पाटलाची स्टोरी ऐकली असेल. सुका पाटलाचं काय कारनामं आहेत हे तुम्ही बघितलं असतील. पण सुका पाटलाचा जो एक जोडीदार होता, तुका पाटील म्हणून. आता या तुका पाटलाचं काय कांड आहेत ते तुम्हाला ह्यात मी सांगतो. आता झालंय असं, सुका पाटील आणि तुका पाटील ही एकाच जनरेशनची माणसं, म्हणजे एकाच पिढीतली, एकाच क्लासमेट असल्यासारखीच, म्हणजे थोडक्यात ती एकमेकाला जुळलेली. सुका पाटलाला खायचा नाद. त्याचा नाद काय होता ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. आता तुका पाटलाचा नाद तुम्हाला सांगतो. त्याला खायचा नाद सुका पाटलाला, तुका पाटलाला पेयाचा नाद. आता पेयाचं म्हणजे ह्याची पिण्याची स्टाईल लई इकडे असायची. आताची काय दारूड पेते ती, कशाने पेते ती, घालासाने. तुका पाटील तसा नव्हता. तुका पाटील डायरेक्ट कळशीच तोंडाला लावायचा. हा, ते गलासन फिलाचं तसलं ते वापरत नव्हता. आणि दारू आताची कशाने पेते, म्हणजे असते कशात, एवढ्याला बाटल्या क्वार्टरात. तुका पाटीलच तसं नव्हतं. तुका पाटील मोठा राखीस. दारू मध्ये त्याचा नाद कोण करत नव्हतं प्यायला. अहो, मोहर प्यायलरच भरलेलं असायचं. आता तुम्ही मला सांगा, चकण्याला काय खाता हो त्या 5-10 रुपयाच्या पुड्या. तुका पाटलाच तसं नव्हतं. चकण्याला त्याच्या मोहर पुतीच वाटायची, शेंगदाण्याची फुटाण्याची काय तुमचं असेल ती, फरसाना फिरसानाच्या गाड्याच यायच्या बाहेर. लय खतरनाक होता. त्यासारखा दारूच कोण पेत नव्हता. आणि दारूचा तुटवडा निर्माण झाला ना, तो त्याच्यामुळे झाला होता. लय वांगाळ काम होतं त्याचं. आणि मग काय, ताजमहाल ज्या माणसांनी बनवला का नाही, तीच माणसं त्याला दारू बनवाय होती. तिकडे ते हात कापलं ना त्यांचं, त्याच्यामुळे इकडे त्याचा वांदा झालं. आणि तेव्हापासून दारू त्याला कमी प्यायला लागला, मग त्याला मिळायचीच बंद झाली. हा, खाण्याचा आणि पिण्याचा नाद लय बेकार असतो, माणसाला आयुष्यात न उठावतो.